कपिलला जातोय का आपण? कुठे, वर का खाली? असं बसून जायला लागते बसून जायला लागेल. शूटिंग चालू आहे भाऊ. पावानं पडलो, लागलंय, घसरलोय, इथनं घसरलोय. आता ही घसरगुंडी कितपर्यंत जाणार आहे काय माहिती. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी सह्याद्री पुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका प्रवासामध्ये. सुरुवातीचा भयानक प्रसंग कुठे आणि कसा घडला हे बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. आपल्या प्रवासाची सुरुवात गाडीला झेंडा लावून झाली. मग हीच गाडी घेऊन मी निघालो कार्यक्रमास्थळी, म्हणजे जिथं एक मंडप लावून शिवजन्मोत्सवाची तयारी चालू होती. बाजूलाच एक गाडी उभी होती. त्या गाडीला सजवायचं काम आपल्या गावातले तरुण मंडळ करत होतं. गाडीला सजवायचं काम म्हणजे गाडीला पोवाड्यासाठी भोंगा लावायचा असतो, गाडीला झेंडा लावायचा असतो, गाडीला आजूबाजूला पोस्टर लावायचा असतो. आणि त्यात सोबत गाडीची खरी शोभा म्हणजे महाराजांचा, गाडीच्या प्रथमदर्शनी बाजूला महाराजांचा एक फोटो लावायचा असतो. आणि हेच सगळं काम आपल्या गावातले तरुण मंडळ प्रामाणिकपणे करत होतं. आता गाडीची पूजा करून निघायची वेळ झाली होती. त्या अगोदर आपण गाडीमध्ये काय काय घेतलं होतं ते एकदा बघूया. आपण हा घेतला होता फरसाण. आता फरसाण एवढ्यासाठीच घेतला होता की रात्रीच्या कोणाच्या पोटात जर कावळे ओरडायला लागले तर त्यांना शांत करण्यासाठी हा आपण फरसाण घेतला होता. सोबत ही ज्योत जी आपल्याला पेटवून गडावरून घेऊन यायचं होतं. आणि त्याच्या बाजूला दिसणाऱ्या ह्या चिंबळ्या, ह्या म्हणजे ज्योतीबरोबर तेलामध्ये टाकण्यासाठी. आणि सोबतच गडावरील देवासाठी आणि आपल्या ज्योतीसाठी हार, नारळ अशी सगळी तयारी झाली होती. मग गाडीवर समोरच्या बाजूला हा छोटासा पोस्टर लावायचा राहिला होता. आणि ते लावायचं काम चालू असताना ज्या पोरांना समजलं की मी व्हिडिओ काढतोय ते बघून लगेच ती पोरं काम करत असल्याचं खोटं नाटक करायला लागली. शेवटी प्रवासाला सुरुवात करायची खरी वेळ आली. त्या अगोदर आपण गाडीला नारळ फोडला आणि सगळ्यांसोबत एक शिवगर्जना देत आपल्या या प्रवासाला सुरुवात केली. आणि मनोज बाईकवरून प्रवास करत होतो, तर काही पोरं आपल्या या गाडीत, तर काही पोरं रिक्षात प्रवास करत होती. पुढे वाटेत अचानक एका मंडळाने शिवजन्मोत्सवासाठी सुंदर देखावा सादर केला होता. मग आम्हाला त्याचा मोह आवडल्याने आम्ही उतरून दर्शन घेतलं आणि घेतला एक व्हिडिओ पण काढला. आता पुढचा प्रवास थोडा घाटाचा आणि थोडा शांततेचा होता. आणि असाच प्रवास चालू ठेवत आम्ही पोचलो पाचवडमध्ये, जिथेही रिक्षा आमची आतुरतेनं वाट बघत होती. मग रिक्षा आमच्या पुढं आणि आम्ही त्यांच्या मागा करत आमच्या रिक्षावाल्यानं रस्ता चुकवत आम्हाला अशा रस्त्याने घेऊन गेला जो बघून आमच्या रिक्षावाल्यासाठी आमच्या मनात त्याच्यासाठी फक्त शिव्याच आठवत होत्या. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें. जशी रिक्षा थांबली लगेच त्याला त्या शिव्या देऊन आमचं मन मोकळं करून घेतलं. काय काय रे, आता काही शब्द काय आठवण रे, शिव्याच आठवतात. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. जसं मी गडाच्या कड्याकडे बघितलं तसं दुसऱ्या गावची पोरं ज्योत पेटवण्यासाठी गडावर जात होती. हे चित्र दिसलं. मग आम्ही पण ज्योत पेटवण्याचे सगळं साहित्य घेऊन गडाकडे जाण्यासाठी निघालो. का रे बाळा, काय झालं राजा, सांग बरं. किती त्रास करून घेणार आहे स्वतःला, किती दिवस रडत बसणार आहे. बॅटरी स्विच ऑफ झाल्याचं तुझी गाड्यावनी लक्ष ठेव इथं.
I am sorry, Babu. चले ए आधी आधी चल चल ए सुदर्शन चल ए स्वराज चल चल. मग मी पुढाकार घेत सगळ्यांना तयार केलं आणि आम्ही निघालो गड चढायला. काय माहित नाही. नाही दिया तिथे खाली काय कर. गड आम्ही ठरवलंय, सगळं झालंय, पण थोडंफार काहीतरी चुकीचं झालंय. थोडंसं अंतर चालून पार केल्यानंतर समजलं वर गेलेली पोरं रस्ता चुकल्यानं ती खाली येत होती. मग आम्ही पण उलट फिरून गाडीजवळ जायला निघालो. रात्र नाही रात्र आहे म्हणून रस्ता दिसेना नाही. चकवा भेटतो आपल्याला, त्यामुळे सावधानी रस्त्याने घरी तिकडे गाडी तिकडे. बॅटऱ्या वरती जात्या त्या खाली येत्या त्या कळाना, अंदाजच नाही. जाऊ दे आपल्या गावातला जुना माणूस बघूया, त्याला उठवून विचारूया, कारण नवीन माणसाला काहीच माहित नाही. गप ते नवीन माणूस असेल, नाही तर तेच पाहुणा असेल गावात इकडं. अरे नाही बाबा, कोणाला उभं ना आडवं, तो परत म्हणाले इथपर्यंत जा, मी नाही येणार. मग पहिलेच विचारा, मी थांबू का इथं? माझ्या आदेशाचं पालन करत लगेच पोरांनी या बाबांना झोपेतून उठवून आणलं आणि त्यांनी मग आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. आपल्या गाडीच्या प्रयत्न वाटला. हा 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 वर जायचं. हा सर असं वर निघत जायचं. पाऊल वाटी का? मळलेली ना वाट चांगली, मळलेली ना लोक. आता आपण जाताना हिथनं जायचं का हिथनं जायचं? मग बाबांना इंग्रजीत धन्यवाद बोलून पुढे चालायला निघालो. कॅमेऱ्यात कैद झाले आता हे. हा माझ्या माग कोण आहे? चल ये. बाबाला वरती घेतलाच पाहिजे होता.
खाली आवाज देत देत कसं तरी चाललं. सरळ जायचं का राईटला? काय काय नंबर आहे का तिथे? हो उधर से झूम ए अच्छा का ये काय तरी मास्टर आहे आता एकटाच मागं राहिलो रे बाबा. आपल्यासाठी कोण नसतं, आपण सगळ्यांसाठी आहे. नाही नाही तुझ्यासाठीच आहे, तूच आहेस आमच्यासाठी बाबा. ही लहानपणी तू घेऊन चाललाय. काही अंतर पार केल्यानंतर पोरांच्या फुफ्फुसात श्वास कोंडायला लागला, म्हणून त्यांनी तिथंच प्रवास संपवला. ते बातम्यांनी दाखवतात ना गडाच्या खाईनं फिरून फिरून दमली तर तसं आहे ती. विशाल बोल. तुला ती लाईट दिसते का समोर? दिसते. कपिल कुठं आणलंस हे? गडाच्या मध्यभागी पोहोचलो आम्ही, पण आम्हाला आता रस्ताच गावत नाही. आता आम्ही फक्त विचारत चाललोय. वरती लाईट दिसतात, त्या लाईटीकडे बघायचं. हळूहळू बोलण्यापाठीमागचं कारण असं असतं कपिल दादा, की आपली एनर्जी जी आहे ना ती आपल्याला वरपर्यंत पोचवायची. तर त्याच्यासाठी आपण आता सध्या आवाज जो आहे तो आपला तेवढाच ठेवावा लागेल. ओके. तर आपण अर्ध्या डोंगरामध्ये आलेलो आहोत, अजून आपल्याला रस्ता सापडलेला नाही वरती जाण्याचा. त्यासाठीच तुला आम्ही पुढे लावलाय. पोचलो तरी तुझ्यामुळं, नाही पोचलो तरी माझ्या, नाही पोचलो नाही, गडावर पोचलो तरी तुझ्यामुळं, वर पोचलो तरी तुझ्यामुळं. ओके. गाईज असं का बसून चालणार नाही. चला ए उठा. बाबांनी काय सांगितलं होतं खाली? हा, पायवाट मळलेली असेल, आता चुना नाही लावला तिला. नाही आहे ना रे. हो अरे बाबा बॅटरी दाखवू, रस्ता आहे का सांग. आईला अवघड झालं राव, लोकांनी अर्ध्यातच ज्योत पेटवली वाटत. ए चला रे आम्ही जातो. चला, बाकी कोण नाही आलं तरी चालेल. मी आहे, मामागा आता स्वराज आला. स्वराज, बाकी कोण आलं नाही आलं चालेल. हा आपण जाऊया, आपल्याकडे काही असो नसो जाऊया आपण. आपला दादा पुढे लागलाय, आतापर्यंत त्यानंच या वाटेचं वाटवं लावलंय. पुढेही बघूया कोण लावतंय. थोडीफार आम्हाला अशी काय वाट दिसते. बघू, त्या वाटेवरतीच चाललो एवढ्या अंधाराचे. पण माझ्यासारखा अजून एक जिद्दी माणूस आमच्या सोबत होता, तो म्हणजे कपिल. मग काय, तो आणि आपला स्वराज आम्ही निघालो तोंड वर करत गड चाललायला. आता तोंड वर करत का म्हणालो ते तुम्हाला पुढे लवकरच कळेल. वाटतं काय दिसाना, वाट लागली आमची. चहायला दम लागतोयच रातचा काय. असा खाली काढा, पाय घसरला तर कुठं जाईल काय कळला. डायरेक्ट खाली काढा. हा काय बोलतोस? वाट नाही मग काय फिरायचं?
तेवढ्यापर्यंत तरी हा चल. हो मोबाईल पकडलाय. अरे पूर्णपणे अडकलोय, पूर्णपणे. म्हणजे आता खाली पण जाण्याचे रस्ते बंद आहेत. एकंदरीत वाट बघता खूप डेंजर. उतरणं अशक्य. काय करायचं, बघून दे की आम्हाला वाटतं. या इथनं रस्ता कुठला आहे? बघतो ना रस्ता तो बघतो. आहे थोडं चढायला रे. हा चढायला आलो तो आहे थोडं. अरे चढता येईल. उतरायला दुसरीकडनं उतरू पहिलीकडनं. हा पूर्णपणे फसल्यासारखं झालं. खाली उतरणं अशक्यच. बाजूला कडा आहे, खाली पण कडा आहे. जिथून आले तिथून आता जाणं पण असेल. मला वाटतं पूर्णपणे चुकीचं आहे. आता सकाळपर्यंत इथं बसून ऑप्शन नाही आमच्याकडे आता सध्या. कारण ज्या वाटेनं आम्ही चढून आलो तेव्हा थोडी ना त्या वाटेनं आम्हाला उतरता येणार. वरती जाण्याची वाट इथंच संपली. एक थोर म्हातारे बाबा भेटले आम्हाला. पाय वाटे सांगून चढवलं. त्यांच्या नादाने त्यांचा अनुभव घेता आम्ही चढलो. पण त्यांनी सांगितलंच नाही वाट कुठं जातील कुठं संपते. अशक्य. वाचलो तर भेटेल. व्हेरी व्हेरी डेंजर. डेंजरस, व्हेरी डेंजरस. मला वाटतं त्या साईडनं आपण जाऊ शकतो. थोडी रिस्क घ्यावी लागेल. तर समोर तर डोळे पण उघडायची हिंमत होत नाही. समोरचा डोंगर वगैरे कॅमेऱ्यात काही दिसणार नाही. म्हणजे डोळ्यांनी दिसतंय कदाचित कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत. शक्य मला शेवटी महाराजांचे मावळे इथपर्यंत आलो. याच्यावरती पण जाऊ शकतो. तरी पोरांना सांगितलं होतं मी त्याला. घेऊ नको, ऐकत नाहीयेस. जरा जरी शूज सटकला ना बघ काय आहे वरती. या आता व्यवस्थित ये.
माझी तर हिंमत नाही ना खाली जायची. व्यवस्थित विचारही करू शकत नाही तुम्ही. असा कडा आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, सोपं दिसेल सगळं. खूप अवघड आहे. आमचा स्वराज तिथनं जाऊन आला. काय करू रे? खाली आली तरी त्यांना विचारलं बाई वाट आहे का म्हटलीच नाही जायचं त्या वाटेला सरळ. आपण पहिले ह्या वाटेनं उतरायला लागेल. हे असं डेंजर काम. कपिल दादा उतरतोय कसा? स्वराज दाखव. स्वराज बी घाबरला. कपिल दादा जातोय का आपण? कुठे, वर का खाली? खाली. रस्ता काय सापडलेला नाही, अशा अंधारातून आता खाली चाललोय. टाकणार ना दादा? हो बाबा, पोचलो तर नक्की युट्यूबला टाकणार. नक्की युट्यूबला बघा. जर खाली पोचलो तर महाराजांची कृपा असते आम्ही नक्कीच खाली पोचून आम्हाला महाराजांच्याच आशीर्वादानं इथपर्यंत त्यांचं मोटिवेशन घेऊन आलोय. आता इथनं खाली भाई डेंजर आहे, डेंजर. मला तर उतरायला लयच भ्या वाटतं. बघू शकता किती डेंजरस आहे. असं बसायला लागले मला असं. मग आता हे पोचले खाली, मला उतरायचं कसं यार? एकातच मोबाईल, एकातच अरे मग तेच म्हणतोय, जर सकाळ असती ना आणि जर दिसत असतं खालचा तळ, हा माझ्या डोळ्यांच्या गोट्या गोल 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 फिरल्या असत्या. भावा नाद करतो का? हा मला धर रे बाबा, खाली आलो तर मला धर. डेंजर परिस्थितीत मी सुद्धा हार मानणार नाही. हेलिकॉप्टर काय मागवतोस? आता उतरतोय ना आपण काढा, तो जर दिवसाचा उतरत असतो ना, चढलोच नसतो. महत्वाचं म्हणजे आणि उतरण्याचं तर परिस्थितीच नाही. एवढ्या डेंजर परिस्थितीत खाली पाय असं बसून खाली जाणार डायरेक्ट, अडकणार नाही, सरळ जाणार खाली, अडकणारच नाही. असं बसून जायला लागते मला. बसून जायला लागा. शूटिंग चालूच आहे भाऊ. भावानं पडलो, लागलंय, घसरलोय, इथनं घसरलोय. आता ही घसरगुंडी कितपर्यंत जाणार आहे काय माहित. दर स्वराज, ए दे मोबाईल, दे स्वराजकडे जरवायच. स्वराज बघ आपण इथे असू दे. गड कुठे आहे बघ इथे. हा हे दे की मोबाईल स्वराजकडे. एकुलती एक पॅन्ट होती. मंडळ मला माफ करणार नाही. मंडळाची पॅन्ट. गेला की गेला, संपला तो.
डेंजरस. खाली 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 भाई, असा नको तुम्ही पडू. माझ्या उसळ्या लागलीत ना एवढी, बसायला ना. एक टप्पा पार पाडलाय. कपिल दादा आहे का जागा आता? थांब थांब थांब. आपण इथे आपण इथे गड आहे बघ, इथे हे बघ शिव मंदिर. कुठे आहे आपण? हे बघ आपण इथे. हा मग कुठं यायचं आपल्याला? हे बघ, हे बघ व्यू पार्क आणि गड आहे बघ इकडे वर. की चालेल सगळं पलीकडच्या साईडने रस्ता असणारे बहुतेक असं मला वाटतंय. हा बघा, तर पलीकडच्या साईडने रस्ता आहे. वाटी वाटी तिकडून वाटच नाही बी. सगळ्या दर सोड्या. आता समजले व्हिडिओ काढणाऱ्याचं काय हाल होतं. काय अवतारायला लागलं. हळू 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 माझ्यासाठी. नको बघू, खाली चल. खाली बघत बघत चल, नाही तर वर बघायला लागेल. ठरवलं कोणी गड? कोणत्या माणसाने ठरवलं? कोणत्या डोक्याने ठरवलं? तिनं टार्गेट ठेवायचं ना. येशील ना तू? येतो. काय व्हायचं? कांदा सोलून ठेव. ताकद संपली आमची इथली. मला वाटलं होतं हे स्लीपर राहणार नाही तर. मोटिवेशनल गाणं लावायला पाहिजे. व्हिडिओ बंद करतो मी. काय बोलते असं बरं. चला ऊपर का तो कुछ दिख रहा नहीं. हम ऊपर गए थे तो ऊपर का नरक का रास्ता दिख रहा था हमको. मराठी हिंदी कंटेंट पण पाहिजे का? नको ना, मला माझी मातृभाषा म्हणतो करायची. सॉरी.
लांब गेलो होतो आपण. चढताना तर काय वाटत नाही का, नाकातनं पाणी यायला लागलं फक्त, जास्त काय नाही. काय कुठं आलोय बाबा, धावकी पळ करतोय नुसता. आम्ही वरती तर गेलेलो, पण आम्हाला पुढचा रस्ता नरकात जायचा रस्ता दिसत होता. पण काय करायचं, आम्ही एकुलती एक. थोडासा लेट आला. UFO थोडासा लेट आला. UFO सोड. अरे भाई UFO सोड, तुझं PFO होतं. अरे बघ PFO असा जबरदस्त आलो, ह्याला मी नेलास ना. दिवसाचं कामच नाही, दिवसाचं. पण गाडा जाऊ शकत नाही आपण. अरे नाही भाई, दोन्ही साईडला आहे कोडा. वर जायला पण काय नाही, खाली यायचं तर कसं यायचं. आम्हाला त्या म्हाताऱ्यानं सांगितलेलं त्या म्हाताऱ्यापर्यंत समोर आलं नको. आपण जिथे गेलो होतो तिथे थोडासा पुढे गेलो असतो तर रस्ता होता का नाही. काय नव्हतं, मी आलो वरनं जाऊन. पुढचा रस्ता ना तिथपर्यंत गेला, तिथं कडा खाली नाही. पुढचा रस्ता स्वर्गात जायचा रस्ता दिसत होता. पाणी पिऊ द्या जरा. ट्रॅकिंग पॉइंट आहे दूध पेटवायला. चला ए विशाल, मजाक नाही करत. आम्ही UFO बघितला आता. अरे बाबा खरं सांगतो, एक तारा अजून पेटला असता, 3 तारे पेटले असते. नव्हता, पूर्ण लाईटी असा पूर्ण गायब झाला. तिथंच वर गायब झाल्या. इथं पुढे आलं व्हायचं पुढे बी नाही विमानासारखं आला असं आम्हाला नेला. शूटिंग करायला पाहिजे होती रे, शूटिंग करायला पाहिजे होती. आमच्या या पोरांना आकाशात UFO दिसला, पण आम्हाला या अंधारात प्रत्येक पावलावर यमाचा रेडा दिसत होता. मग परत एकदा सगळ्यांना सोबत घेऊन खाली उतरायला निघालो. बरोबर आहे ना विशाल, चल. बॅटरी नाही. नाही तू ये लवकर, एवढी मेमरी नाही माझ्याकडे तुला परत शूटिंग मध्ये घ्यायला. एवढ्या लांबचं नाही दिसत, नाही इथं जवळपास. हा इथं कर. आता काय करतो, खरं घरचा पडशील नाही तर पुढं. सिच्युएशन आहे भाई, हे बघ ना कडा. आणि या कडेला काय नाव दिलं जाईल. काय नाव बाई, या कड्याला नरक कडा म्हणायला आहे. आता गडाच्या पायथ्याला एक भवानी मातेचं मंदिर होतं. मग तिथं जाऊन ज्योत पेटवायचं ठरवलं, आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही 4 जण म्हणजे मी, कपिल, आपला कॅमेरामॅन मनोज आणि आमचे मोठे बंधू अरुण दादा ज्योत पेटवायला या मंदिरात गेलो. पण रात्रीची वेळ असल्याने मंदिराचा दरवाजा बंद होता, त्यामुळं मंदिराच्या पायरीवर आम्ही ज्योत पेटवली. पेटवलेली ज्योत बाहेर येऊन आल्यावर सगळ्यांसोबत एक फोटो घेतला आणि एक शिवगर्जना दिली.
हीच पेटती ज्योत कपिलदादानं घेतली आणि ज्योत पळवायला सुरुवात केली आणि त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी मंडळानं माझ्यावर दिली। मग मी आपल्या स्वराजला घेऊन बाईकवरून त्याचं संरक्षण करत होतो। तेलाची बॉटल जसं आम्ही पाचवड चौकात पोचलो तसं समोर बघितलं तर अजून बाकीच्या गावातली पोरं ज्योत घेऊन उभी होती। आता वेळ आली होती आपल्या या कपिलदादाला थोडं थांबून पाणी पाजून विश्रांती देण्याची। हा समोर दिसणारा डोंगर म्हणजे वैराटगड, जिथे आपण रात्रभर चकवा खात होतो। आता वेळ आली होती की जो प्रत्येकानं घेऊन थोडं अंतर धावायचं। पुढं वाटेतच एक माऊली आम्हाला भेटली, जी ज्योत घेऊन येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचं आणि ज्योतीचं स्वागत करत होती। आणि हे दृश्य तुम्हाला आणि आम्हाला खूप प्रेरणा देणार आहे। जिथं आजकालच्या बायका पैसे घेऊन एखाद्या अपराधी व्यक्तीसाठी किंवा राजकीय नेत्यांसाठी रस्त्यावरती उतरतात, तिथं ही माऊली तिच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या शिवभक्ताचे पाय धुवून त्याला ओवाळून त्याच्या पायावर डोकं ठेवत होती। अशाच मायमाऊल्या आमच्या पण गावात आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जावळीकर असल्याचा आणि जावळीचा। आता आम्ही पोचलो आमच्या मेढ्यात, जिथं आमच्या तालुक्याची सगळी कामं होतात। आता चौकात पण शिवजन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम असतो, त्यामुळे त्यांची पण जोरात तयारी चालू होती। आता आमची ज्योत पोचली आमच्या बाजूच्या गावात, जिथं आपल्या ज्योतीच्या स्वागतासाठी या जिजाऊच्या लेकी नटून थटून आल्या होत्या। मग काय, आता इथून पुढं ज्योत घ्यायचा मान यांचाच होता, त्यामुळं ज्योत यांच्या हातात दिली आणि पुढच्या प्रवासाला चालू झालो आम्ही। आता या बाजूच्या गावात ज्योत घेऊन याचं कारण म्हणजे या गावात खूप जुना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्यामुळे आमच्या भागातील प्रत्येक शिवज्योत ही या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देते। मानवंदना करून झाल्यावर आता परत निघालो आपल्या गावाकडे जायला, की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्रामध्ये 3 वेळा साजरा केला जातो। एक म्हणजे तारखेप्रमाणे जो की 19 फेब्रुवारीला असतो, दुसरा जो तिथीप्रमाणे जो की आपला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो, आणि तिसरा जो की परंपरेनुसार असतो, जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासून आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आता ही ज्योत पोचली आपल्या महादेवाच्या मंदिराच्या इथे, जिथं एक आरती केली जाते। आणि आरती झाल्यावरती महादेवाला आणि मारुतीरायाला ज्योतीची ओवाळणी केली जाते। मंदिरातून आता ज्योत ही गावातल्या प्रत्येक घराच्या दारात नेली जाते, जिथे तिचं स्वागत केलं जातं।
ज्योत गावातून फिरवल्यावर कार्यक्रमस्थळी ठेवली जाते. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर आपल्या शिवजन्मोत्सवाचा पण कार्यक्रम इथेच संपतो. आजचा आपला शिवजन्मोत्सवाचा प्रवास जो आपलं गाव देवदेववाडी ते वैराटगड असा होता, जो इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ किंवा नवीन प्रवासात. तुर्तास धन्यवाद.